मी यशस्वी काउन्सिलिंग सेंटरचे अनंत महादे यांच्याकडे संपर्क करते. सर्वांना नमस्कार. माझं नाव अनंत महादे, यशस्वी काउन्सिलिंग सेंटरचा फाउंडर. आजकाल स्ट्रेस मॅनेजमेंट हा शब्द काय झालाय, कॉमन झालाय. सगळेच जण म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट जो करतोय मॅनेज तो पण, आणि जो नाही करत आहे तो पण स्ट्रेस मॅनेजमेंटच्या मागे लागलाय. परंतु स्ट्रेस मॅनेज करताना एक गोष्ट लक्षात येते आपल्या, काय जो का आपण मॅनेज करायला जातो स्ट्रेस मॅनेज होतो का? होतो मॅनेज? नाही. हा सगळ्यात महत्त्वाची एक सूचना राहिली, प्लीज मोबाईल सायलेंट करून ठेवा किंवा स्विच ऑफ करून ठेवा, ओके, जेणेकरून तुम्ही पूर्णपणे इथे असाल. ठीक आहे. तर आपण स्ट्रेस मॅनेज करायला बघतो, परंतु तो स्ट्रेस मॅनेज होत नाही. त्याचं कारण काय? जर आता म्हणजे सगळेजण, म्हणजे ही छोटी जर सोडली तर बाकी सगळेजण आपण आधी म्हणजे 10 वर्षापूर्वीचं जे काही जीवन आहे ते आपण बघितलेलं आहे. 10 वर्षापूर्वी जे स्ट्रेसचं प्रमाण होतं आणि आत्ताचं जे प्रमाण आहे त्याच्यात फरक आहे. किती पटीने फरक आहे? 10 पटीने फरक आहे. कारण जास्त, बरोबर, कमी नाही, जास्त. मग जर 10 पटीने स्ट्रेस वाढलाय, मग तो मॅनेज करणं, तेव्हा आपण मॅनेज करत होतो तसं मॅनेज करणं शक्य होतंय आता? मग काहीतरी बदललं पाहिजे, काहीतरी गोष्टी वेगळ्या केल्या पाहिजे. मग त्याच गोष्टीवरती आज आपण काय करणार आहोत, बोलणार आहोत. त्याच गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत. परंतु हे सेशन इंटरॅक्टिव्ह सेशन असेल, आपल्याला डिस्कस करायचं. ओके. हा जो विषय आहे, स्ट्रेस हा विषय आहे, हा एका गोष्टीशी रिलेटेड आहे, तो म्हणजे आपल्या मनामध्ये येणारे विचार. बरोबर आहे? नक्कीच. आता हा स्ट्रेस कुठून निर्माण झाला असेल, काय वाटतं? फक्त आता जे काही आपण करतोय त्याच्यामध्येच तिथूनच निर्माण होतोय, की त्याची मुळं कुठून तरी आधीपासून असतील? काय वाटतं? जो स्ट्रेस आता येतो आपल्याला, हा स्ट्रेस फक्त आता तात्पुरता आहे, की ह्याची मुळं कुठेतरी खोल असतील, आधीपासून काहीतरी असतील? भूतकाळात आहेत. अजून वर्तमानी विचार, त्यांचे विचारातून होणारे विचार, या सगळ्यांवर. ओके. ह्या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड असतील. वाढलेलं कॉम्पिटिशन. ओके. अजून पण ह्या स्ट्रेसची सुरुवात आहे ना खूप आधीपासून, म्हणजे आपण जन्मलो पण नव्हतो तेव्हापासून झालेले आहे. आता तुम्ही म्हणाल कसं काय? आपला जो आजचा जो माइंड आहे, हा माइंड असा तयार होण्यापाठीमागे खूप काही गोष्टी आधीपासून डिझाईन आहे. जसं बोलतो ना की एखादी बिल्डिंग तयार होण्याआधी त्याचं स्ट्रक्चर सगळं तयार असतं, बरोबर? तशाच पद्धतीने आपण या पृथ्वी तलावर येण्याआधीपासून आपला पूर्णपणे तयार होता. कसं काय ते मी तुम्हाला एका एक्झाम्पल मधून सांगतो, प्रॅक्टिकल मधून सांगतो. मला सांगा, आपण माणूस हा प्राणी आहोत. माणूस सुरुवातीला कुठे राहायचा? जंगलामध्ये राहायचा. अजून जंगलामध्ये सुद्धा कुठे राहायचा? गुहेमध्ये राहायचा, बरोबर? गुहेमध्ये राहत असताना माणसाला म्हणजे त्यावेळीच्या माणसाचं काम काय असायचं? हंटिंग करणं. अजून काय? दुसरं काय होतं? वस्त्र पण नव्हतं, ते वस्त्राचा सवालच नव्हता. फक्त निवारा आणि अन्न, ह्या दोनच गोष्टी होत्या. त्यावेळेचा जो उद्देश होता जगण्याचा, तो काय होता? जसं ओके. म्हणजे थोडक्यात एका शब्दात जर सांगायचं तर सर्वायवल. बरोबर? सर्वायवल करण्यासाठी जे काही गोष्टी गरजेच्या आहेत, बेसिक, ह्याच्यावरती होता. आजचा जो आपला उद्दिष्ट आहे जगण्याचं, हे उद्दिष्ट काय आहे? फक्त सर्वायवल हे आहे का? काय उद्दिष्ट आपलं? म्हणजे दिवसेंदिवस आपल्याला काय करत राहणं,
अपग्रेड होत राहणं, प्रगती करत राहणं हा आपला आजचं उद्दिष्ट आहे. हे तेव्हाच नव्हतं. मग तरी पण जरी आपण आपलं उद्दिष्ट बदललं असलं तरी पण आपला जो माइंडसेट आहे ना, हा माइंडसेट तसाच आहे. कसा? म्हणजे आपलं हार्डवेअर बदललंय पण सॉफ्टवेअर तेच आहे, जुनच आहे. कसं ते तुम्हाला मी पटवून सांगतो. जसं आपण बोललो की तेव्हाचा माणूस हा काय करायचा, हंटिंग करायचा, शिकार करून. आता जर तिथे तेव्हा पण पुरुष आणि स्त्री होते. पुरुष काय करायचा, शिकारीसाठी जायचा, शिकार करायचा आणि घरी आणून द्यायचा. आणि स्त्री काय करायची, मुलं आणि घर सांभाळणं. बरोबर. मग जो पुरुष होता त्याचा जो माइंडसेट आहे हा माइंडसेट कशाशी रिलेटेड झाला, म्हणजे त्यात फोकस, हंटिंग, फोकस माइंडसेट झाला. आणि जी स्त्री आहे हा स्त्रीचा माइंडसेट कसा झाला, घरी ती काय करायची, एकतर घर म्हणजे आता बंद घर नव्हतं तसं, तेव्हा काय होता, गुहा होत्या, म्हणजे कुठूनही आपल्यावरती काय होऊ शकतो, हल्ला होऊ शकतो, आक्रमण होऊ शकतं. मग ती सजग असायची, बरोबर. सगळीकडून जे चारी बाजूला तिचं लक्ष असायचं. आता जे मी तुम्हाला बोललो ते चेक करा. पुरुष एका वेळी दोन गोष्टी करू शकतो का, एका वेळी दोन कामं करू शकतो नाही. परंतु ते जर स्त्रीला विचारलं तर स्त्री एका वेळी दोन कामं काय चार कामं पण करू शकते. करते की नाही करते. म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं की आपला हार्डवेअर फक्त बदललंय, म्हणजे ब्रेन बदललाय, परंतु त्या ब्रेन मधलं जे सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअर तेच आहे, बरोबर आहे. त्यामुळे जिथे सर्वायवलला धोका येतो तिथे आपला जो आपली जी मनस्थिती आहे ही मनस्थिती लगेच काय होते, ढासळते, लगेचच ढासळते. ओके. तर आपण थोडस बोर्डवरती चर्चा करूया. आपल्या मनामध्ये जे विचार येतात हे विचार दोन प्रकारचे विचार असतात, एक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, हे दोन प्रकारचे विचार असतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे विचार येतात हे पण दोन प्रकारचे विचार येतात. काही विचार असे असतात की जे विचार आला आणि निघून गेला, त्याचा आपल्या आयुष्यात काय फरक पडतो का, फरक पडत नाही. परंतु बरेचसे विचार असे असतात की ज्या विचारांचा आपल्याला म्हणजे ते विचार वारंवार येतात आपल्या आयुष्यात, की आपल्या मनामध्ये ते वारंवार विचार येतात. मग त्याच विचारांचा आपल्या आयुष्यात काय होतो, फरक पडतो. मग आज जे आपण चर्चा करणार आहोत, जो विचार आला आणि निघून गेला त्या विचारांवरती बोलणार नाही आहोत. मग कुठल्या विचारांवरती बोलणार आहोत, जे 90% विचार जे वारंवार आपल्या मनामध्ये येतात त्या विचारांवरती आपण आता चर्चा करणार आहोत. ओके. थोडस मी एक चित्र काढतोय, समजून घ्या. आय थिंक काही जणांना मी व्हिडिओ पाठवला होता, हा व्हिडिओ बघितला असेल, बघितलाय का, आयुष्य सहज कसं जगता येऊ शकतं, बघितलाय, कुणाला पाठवलं, तुम्हाला पाठवलं होता नाही, ठीक आहे. बघितलं नसेल काही हरकत नाही, आपण आता चर्चा करूया. हे झाड कसलं आहे, हे चित्र कसलं आहे ठीक आहे. झाड कसलं आहे माहित नाही, पण झाडाचं चित्र एवढं तर नक्की. ओके. असं समजूया हे झाड आहे. ओके. आता ह्या झाडामध्ये सगळ्यात जास्त काय दिसतं, पानं, बरोबर. बोला बोला, बिंदास बोला, आपल्या चर्चा करा. पानं, हे पानं म्हणजे आपल्या मनामध्ये येणारे विचार असं आपण गृहीत धरूया. ओके. ही पानं म्हणजे आपल्या मनामध्ये येणारे विचार असं आपण गृहीत धरूया. ओके. आता जे आज तुम्ही जमला आहात याच्या आधी सुद्धा तुम्ही एखादा काही ना काहीतरी प्रोग्राम अटेंड केलेला असेल, कुठलं ना कुठलं ट्रेनिंग घेतलेलं असेल कोणीतरी, बर, किंवा स्वतःच काही ना काही युट्यूबवरती बघून बऱ्याचशा गोष्टी ट्राय केलेल्या असतील, बरोबर. परंतु त्याचा जो फरक आहे हा फरक टेम्पररी राहतो की कायमस्वरूपी राहतो, हे या गोष्टीला तर तुम्ही अग्री कराल सगळेजण, टेम्पररी राहतो. आता तो टेम्पररी का राहत असेल, काय वाटतं, तो टेम्पररी का राहत असेल,
मॅडम तुम्ही बोलत तरी चालेल. टेम्पररी का राहिलं असेल? काय वाटतं का राहत असेल? जो फरक आहे हा टेम्पररी का राहत असेल? जसं बोलतात ना, विचार बदला नशीब बदलेल, हे सत्य आहे का? हो नाही काय आहे? नमस्कार सर. आहे सत्य आहे? मी बोलतो अर्ध सत्य आहे. विचार बदला नशीब बदलेल हे सत्य आहे, परंतु जेवढं म्हणजे ह्याच एकाच विषयावरती लाखो पुस्तकं आहेत, लाखो लेखकांची, परंतु ती वाचून पण विचार बदलत नाहीत. त्याचं कारण काय? काय? प्रॅक्टिकल नाहीये. विचार बदलत नाहीत त्याचं कारण काय? हे विचार जिथून उत्पन्न होतात, जिथून निर्माण होतात, ते कुठेतरी वेगळं आहे. मग ते समजून घेणं गरजेचं आहे. कारण फक्त आपण जसं आपण बघितलं, दिवसाला किती विचार येतात अंदाजे? दिवसाला 60 ते 70,000 विचार येतात असं शास्त्रज्ञ म्हणतात. मग ज्याच्या मनामध्ये अतिविचार येत असतील, मग तो दिवसाला लखपती होत असेल. बरं, दिवसाला 1,00,000 विचार येत असतील त्याच्या मनामध्ये, मग हे विचार आपण असं जाणीवपूर्वक जर बघितलं की हा पॉझिटिव्ह आहे ठेवूया, हा निगेटिव्ह आहे काढून टाकूया, असं करू शकतो का आपण? शक्य आहे? नाही शक्य आहे. मग हे विचार जिथून उत्पन्न होतात त्याच्या मुळाशी जर आपण गेलो तर हे जे येणारे विचार आहेत हे विचारच बदलता येऊ शकतात. तत्पूर्वी थोडंसं मी तुम्हाला आज सांगतोय, जे काय आज तुम्ही समजून घेणार आहात हे कुठल्याही ठिकाणी मी ट्रेनिंग अटेंड केलं आणि ते मी तुम्हाला शिकवतोय असं नाहीये. हा माझा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. ओके. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता जे काय आपण डिस्कस करणार आहोत, कदाचित म्हणजे इथे बसलेले सगळेजण म्हणजे बरेचसे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, आणि दुसरी महत्वाची गोष्ट डिग्रीने सुद्धा मोठे असतील. कदाचित कोण कोण कुठली कुठली डिग्री घेतलेली असेल तर डिग्रीने सुद्धा मोठे असतील. परंतु आज जो आपण विषय बोलणार आहोत ह्या विषयामध्ये मी मास्टर के केलेली आहे. त्यामुळे याबद्दल जे काय तुम्हाला विचारायचं विचारू शकता. आत्ता पाहिजे तर आत्ता विचारू शकता, किंवा शेवटी पण आपण सत्र घेणार आहोत. जे काय तुमच्या मनामध्ये क्वेश्चन्स असतील संध्याकाळी 5:30 वाजता, 5:30 ते 5:45 15 मिनिटात आपण क्वेश्चन आन्सर करणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये जे काय तुमच्या मनामध्ये निर्माण झाले प्रश्न, भले आत्ता नाही आहेत, नंतर निर्माण झाले तर आपण त्याच्यामध्ये घेऊ. ओके. तर नो डाऊट आता काय तुम्ही त्या विचारामध्ये राहू नका, डायरेक्टली आपण ह्या गोष्टीला सुरुवात करूया. आता हे विचार जिथून उत्पन्न होतात, मग जसं आपण बघितलं विचार म्हणजे या झाडाची पानं, हे पानांना खाद्य कुठून मिळतं? इथून मिळतं का की पहिलं कुठून मिळतं? फांद्यांपासून मिळतं. मग जेव्हा आपल्या मनामध्ये विचार येतात, जे आपण 90% विचार बोललो की जे वारंवार येतात, हा विचार सिंगल विचार येतो का? हे विचार कसे असतात? मल्टिपल विचार असतात. आणि ते मल्टिपल विचार असे वेगवेगळ्या गोष्टीशी रिलेटेड नसतात, त्याच गोष्टीशी रिलेटेड मल्टिपल विचार असतात. फॉर एक्झाम्पल, एखादा समजा आपण ऍक्सिडेंट घडलेला आठवला, आपल्या समोर घडलेला तो आपण आठवला, मग त्याने म्हणजे त्या कुठली गाडी कुठली होती, गाडीचा कलर कुठला होता, त्या कोण होते, जेंट्स होते, लेडीज होती, त्यांनी कपडे कुठले घातले होते, पडले कसे होते, उचललं कसं, सगळं आपल्याला आठवतं. आणि त्या एका इमोशन मध्ये आपण जातो, बरोबर आहे? आणि आपण त्या एका इमोशन मध्ये जातो. म्हणजेच जेव्हा आपण असे विचार करत असतो, हे सगळे विचार हे एका गोष्टीशी कनेक्ट असतात, त्या एका फांदीशी कनेक्ट असतात, ते म्हणजे इमोशन. बरोबर आहे? मग ते इमोशन जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्या मनामध्ये विचार कसे असतात, आणि ते विचार जर निगेटिव्ह असतील तर आपल्या मनामध्ये येणारे विचार कसे असतात? निगेटिव्ह असतात. बरोबर आहे? मग हे इमोशन्स कुठले कुठले इमोशन्स, आता पॉझिटिव्ह इमोशन्स कुठले कुठले आहेत सांगा? पॉझिटिव्ह इमोशन्स कुठले कुठले आहेत सांगा? नाही माहिती? पॉझिटिव्ह इमोशन्स कुठले कुठले आहेत? हा ठीक आहे. निगेटिव्ह इमोशन्स कुठले कुठले? एवढे पण निगेटिव्ह झाले का? निगेटिव्ह इमोशन्स कुठले कुठले आहेत? राग. ओके. अजून? भीती. अजून? ओके. दुःख, ताणतणाव, ， , ， , ，, ，, , ，, , 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 ताणतणाव
ओके, असुरक्षित अक्षर चांगलं नाही, ठीक आहे, समजलं बदल. हा, नैराश्य. ओके, ते सगळं लिहिलं तर मग भरून जाईल. एवढी एवढी निगेटिव्ह इमोशन्स आहेत. अपराधीपणा आहे, मोह आहे, लालच आहे, अशा प्रकारचे जे काही इमोशन्स आहेत, खूप निगेटिव्ह इमोशन्स आहेत. ओके, आता तुम्ही अनुभवलं असेल, जेव्हा आपल्याला राग येतो, म्हणजे रागाच्या इमोशन मध्ये असतो, ऑटोमॅटिकली आपल्या मनामध्ये विचार रागाचे येतात. जेव्हा आपल्या मनामध्ये दुःख असतं, दुःखद इमोशन असतं, ऑटोमॅटिकली येणारे विचार हे दुःखद असतात. जेव्हा आपण भीतीच्या इमोशन मध्ये असतो, ऑटोमॅटिकली भीतीशी रिलेटेड विचार आपल्या मनामध्ये येतात. बरोबर आहे? आणि तेच जेव्हा आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह इमोशन असेल, आता तुम्हाला आठवत नाही म्हणून मी सांगतो. आनंद, सुरक्षितता. ओके, ठीक आहे, आता एवढं साहेब झालं. आनंद आहे, सुरक्षितता आहे, कॉन्फिडन्स आहे, हे जे इमोशन्स आहेत हे पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत. मग जेव्हा आपल्या मनामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह इमोशन असतं तेव्हा काय असतात, विचार पण कुठले असतात, पॉझिटिव्ह असतात. निगेटिव्ह इमोशन असतं तेव्हा विचार पण निगेटिव्ह असतात. मग जर आपण नॉर्मल जर कॉमन जर बघितलं तर किती टक्के विचार आपल्या मनामध्ये दिवसभरात निगेटिव्ह येतात? अंदाजे किती टक्के विचार निगेटिव्ह येत असतील? नॉर्मल माणसाच्या मनामध्ये जवळपास 90% विचार हे निगेटिव्ह येतात. मग त्याचं कारण कळलं? कारण कळलं का तुम्हाला? मी तुम्हाला पॉझिटिव्ह इमोशन सांगायला सांगितलं तर इमोशन आठवत नव्हते, पण निगेटिव्ह इमोशन लगेचच आठवले. म्हणजे जे आपल्या मनामध्ये निगेटिव्ह इमोशन्स जास्त घर करून राहिलेले आहेत. बरोबर आहे सर? आता मी जर चुकत असेल, मला जर क्रॉस क्वेश्चन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ओके, बरोबर आहे? म्हणजे जेव्हा ह्याचं थेट कनेक्शन डायरेक्ट कशाशी आहे? इमोशनशी आहे. आता हे जे इमोशन्स येतात हे इमोशन पण कुठून तरी आले असतील. काय वाटतं? म्हणजे झाडाची पानं बघितली, फांद्या बघितल्या, त्या फांद्या पण कुठून तरी तयार झाल्या असतील. ते म्हणजे खोड. खोड म्हणजे काय असेल, काय असं वाटतं? समजुती, आपल्या मान्यता, बिलीफ सिस्टीम. बिलीफ सिस्टीम, ज्या काही गोष्टींचे जे बिलीफ्स आपल्या मनामध्ये बसलेले आहेत, बरेचसे निगेटिव्ह बिलीफ्स आपल्या मनामध्ये बसलेले असतात. फॉर एक्झाम्पल, मी यशस्वी होऊ शकत, मराठी माणूस धंदा करू काय? आता हे कुणी सांगितलंय? जरी आपण कितीही विचार करायचा नाही असं म्हटलं तरी पण काय होता, परत ती समजूत आपली सुद्धा झालेली आहे नकळतपणे. बरोबर आहे? अशा बऱ्याचशा समजुती आहेत. मग ह्या समजुती आपण शॉर्ट मध्ये घेतोय, कारण बरेच आपल्याला पुढे कव्हर करायचं म्हणून हे शॉर्ट मध्ये घेतोय. आपण बघितली पानं, बघितल्या फांद्या, बघितल्या पण खोड. हे खोड पण कुठून तरी तयार झालं असेल, ते म्हणजे झाडाची मुळं. आता ती मुळं म्हणजे काय असेल? झाडाची मुळं म्हणजे ह्या समजुती किंवा हे जे इमोशन्स आहेत ते कुठून निर्माण झाले असतील? हा, मन. बरोबर आहे, मन. ते सगळ्याच तोच करता धरता तोच आहे. कुठून तयार झाल्या असतील? ह्या ज्या समजुती कुठून तयार झाल्या असतील? अनुभवातून. रूढी परंपरा. ओके, अजून? आपल्या आजूबाजूचा. अजून? आपण घेतलेला शिक्षण, आपल्यावर झालेले रूढी परंपरा परंपरा लिहिले. ओके, अजून? अजून एक सोशल मीडिया, जे कोणीच बोलत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा जो परिणाम आहे हा आपल्या समजुती दृढ करण्यावरती झालेला आहे. आता एक मोठं एक सांगतो तुम्हाला, याचं फक्त हे सांगतो. अब की बार
हे जे ह्याच्याने काय मनात रुजवलं फक्त एकच हे, म्हणजे तुमच्या मनामध्ये असू दे ना तर नसू दे, तुम्हाला वोट द्यायचा असू दे ना तर नसू दे, तरी पण मी कुठल्या पक्षाचा नाही आपण सांगतो हे फक्त ह्याची ताकद काय ते सांगतो. मग हे जर अशा पद्धतीने हे केलं जातंय, मग त्याचाच इफेक्ट निगेटिव्ह सुद्धा झाला असेल आपल्यावरती, बरोबर. मग एक तर तुम्हाला माहित आहे अल्गोरिदम कशा पद्धतीने वर्क करतो. जशा पद्धतीचे आपण व्हिडिओज बघतो तसेच व्हिडिओ काय केले जातात आपल्याला दाखवले जातात आणि त्या समजुती अजून दृढ होतात. काय समाजामध्ये विश्वास ठेवण्यासारखी माणसंच राहिली नाही. ही समजूत कुठून तयार होते. असेच व्हिडिओज आपल्या मनामध्ये येतात की जिथे लोकांनी काय केलं, विश्वासघात केले. अशा आपल्या समोर येतात व्हिडिओज आणि नंतर आपली समजूत होऊन जाते या समाजामध्ये विश्वास ठेवण्यासारखी माणसंच नाही राहिली. अशा बऱ्याचशा समजुती, फक्त मी एक दोन काही एक्झाम्पल घेतले. आता आपण हे सगळं बघितलं, मुळं बघितली, आता त्याचं बीज पण काहीतरी असेल, बरोबर आहे. ते बीज म्हणजे काय असेल, ते बीज म्हणजे काय असेल, आपण जिथून जन्माला आलो, बरोबर, आपले जीन्स असतील, ज्या जीन्स मधून आपण जन्माला आलो त्या जीन्स आपण जेव्हा आईच्या गर्भामध्ये होतो तेव्हा तेव्हा आपल्यावरती झालेले संस्कार, बरोबर आहे. आणि अजून जे पूर्वीचा जन्म बोलला जाता, जसं आपण आता हे केली, आपण कोणाच्या जीन्स मधून जन्माला आलो, आपल्या आई वडिलांच्या जीन्स मधून जन्माला आलो. आपले आई वडील त्यांच्या आई वडिलांच्या जीन्स मधून जन्माला आले, त्यांच्या आई वडील. मग आपण कुठे गेलो माहिती आहे, सुरुवातीला चर्चा केली काय, म्हणजे आपले पूर्वज कुठे राहत होते, गुहेमध्ये राहत होते. म्हणजे ते सॉफ्टवेअर अजून पण आपलं तेच आहे, फक्त हार्डवेअर बदलत गेलं अशा तिथे. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, कनेक्ट आहेत. म्हणजे जर आपल्याला आपले विचार बदलायचे असतील, म्हणजे बदलत का नाहीत ते तर आपण पहिलं समजून घेतलं, पण जर आपले विचार बदलायचे असतील तर मग काय बदललं पाहिजे, काय वाटतं काय बदललं पाहिजे, सॉफ्टवेअर बदललं पाहिजे. म्हणजेच काय, सॉफ्टवेअर बदललं पाहिजे म्हणजे काय, हे सगळं जे इन्स्टॉल केलेलं आहे ते काय करावं लागेल, पूर्णपणे काढून टाकावं लागेल. काय वाटतं शक्य आहे हे, शक्य आहे. पहिली ती गोष्ट गरज वाटते का, शक्य आहे का. एका गॅजेटच्या उदाहरणातून सांगतो. जर आपला मोबाईल पूर्णपणे गॅलरी फुल झालेला असेल तर पहिलं आपण काय करतो, ते डिलीट करतो, बरोबर. ते नाही झालं, ते करून नाही झालं तर मग काय करतो, पूर्णपणे काय करतो, सॉफ्टवेअर डिलीट करून टाकतो ना, म्हणजे सॉफ्टवेअर मारून टाकतो पूर्णपणे, मोबाईल सगळा फॉर्मॅट करून टाकतो, बरोबर आहे. मग तशा पद्धतीने जेव्हा आपल्याला स्ट्रेस येतो त्याचं मूळ कारण काय आहे, आपला मोबाईल काय झालाय, मध्ये मध्ये हँग होतो. तो हँग का होतो, तर त्याच्यामध्ये खूप सारं भरलेलं आहे. मग ते भरलेलं काय करावं लागेल, खाली करावं लागेल, रिकामी करावं लागेल आणि नवीन काहीतरी चांगलं टाकावं लागेल. किंवा जर जास्तच भरलेला असेल, म्हणजे तो हँग झाल्यानंतर पण तो ओपनच होत नाही, मग तेव्हा काय करायला लागतं, तो पूर्णपणे फॉर्मॅट मारायला लागतो. तशा पद्धतीने हे पूर्णपणे जर काढून टाकलं तर मला सांगा आपल्या मनामध्ये येणारे हे विचार आहेत, हे विचार कसे असतात, हे येणारे विचार हे पॉझिटिव्ह असतील. आता मी तुम्हाला हे ऐकायला बरं वाटतं, हे ऐकायला छान वाटतं, परंतु हे शक्य आहे का, खरंच शक्य आहे का, नाही शक्य. ही आपली समजूत झालेली असते. बोलणं सोपं आहे. आता हे मी काय बोललो, पुढचं मी बोललो का, हे काय आले समजूत झाले. नाही, बोलणं सोपं आहे, करणं पण सोपं आहे. बोलणं सोपं आहे, करणं पण सोपं आहे. हे होऊ शकतं का, होतं. होऊ शकतं का नाही, होतं. आता मी तुम्हाला बोलतोय, मी तुमच्या बाजूने पण बोलतोय, हे समजा 100% सगळं निघालं नाही,
त्यातलं फक्त 50% निघालं, तरी मला सांगा आपली लाईफ कशी होईल, तरी मला सांगा आपली मनस्थिती कशी होईल. ग्रोथच्या दिशेने ग्रोथच्या दिशेने होईल, पॉझिटिव्ह होईल. जरी 50% जरी ह्यातलं निघालं, काय वाटतं सर? नक्कीच 50% तरी. आणि जर 70-80% निघालं तर, हेच जर 70-80% निघालं तर आयुष्य बदलेल. आयुष्य बदलेल. आणि हे बदलता येऊ शकतं. हे आपण प्रॅक्टिकली करतो. ओके. आता थोडंसं मी तुम्हाला सांगतो की मार्केटमध्ये सुद्धा असे बरेचसे तुम्ही ऐकलं असेल, जसं मी तुम्हाला सांगतो तशा पद्धतीने बरेचसे ऐकलं असेल. परंतु मार्केटमध्ये आपण जे करतो त्याच्यामध्ये फरक काय आहे ते पहिले समजून घ्या. ओके. पहिली महत्वाची गोष्ट, मार्केटमध्ये जे काही केलं जातं आतापर्यंत, बरेचसे 90% बोलते, 10% चांगले आहेत, असं म्हणत नाही की सगळे. 90% जे काय काम केलं जातं, कशावरती काम केलं जातं? म्हणजेच झाडाची पानं. आता मला सांगा, ही झाडाची पानं जरी बदलली तरी कुठली पानं येतील परत? त्याच झाडाची पानं येतील. आणि त्याच झाडाची पानं जरी आली तरी ती पाने कशी येतील? अजून पालवी फुटून अजून नवीन पानं येतील, अजून चांगली येतील, अजून विचार वाढतील. बरोबर, हेच होतंय. मग आपण काय करतोय? ह्या मुळावरती काम करतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिली. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट, मार्केटमध्ये सगळ्यांचाच अनुभव असा आहे की मी जे कळतंय मला, मी हे केलं पाहिजे. म्हणजे मला सांगा, सकाळी उठून, म्हणजे सकाळी लवकर उठलं पाहिजे, हे किती जणांना माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे. सकाळी उठून व्यायाम केला पाहिजे थोडाफार, हे किती जणांना माहिती आहे? किती जण करतात? अरे वा, व्हेरी गुड. मी पण करत नाही. उठतो लवकर पण व्यायाम करत नाही. मी वेगळं करतो, आपले वेगळे थेरपीज आहेत ते करतो. ओके. मी माझ्या मनावरती काम करतो, शरीरावरती काम ऑटोमॅटिकली होतं. मग हा 90% लोकांचा प्रॉब्लेम आहे, फक्त तुमचा आणि माझाच नाहीये. 90% लोकांचा प्रॉब्लेम आहे. कळतं पण ते वळत नाही. आणि आपण काय करून घेतो? त्या गोष्टी प्रॅक्टिकली करवून घेतो. लक्षात येते? आता तिसरा एक मुद्दा बोलतोय तुमच्याशी. थोडासा ह्या गोष्टीला कदाचित तुमचा विरोध होऊ शकतो. आपल्या अध्यात्मामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी तथ्य आहेत. अध्यात्मामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या 99% गोष्टी तथ्य आहेत, मी पण मानतो. परंतु काही 1% गोष्टी ज्या आता रेलेव्हंट नाहीयेत. 1% गोष्टी ज्या आता रेलेव्हंट नाहीयेत, त्या कुठल्या त्या मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, जर असा एखाद्या मुलीचं नवीन लग्न झालं आणि तिला आशीर्वाद दिला, आता समजा तुम्ही अष्टपुत्र सौभाग्यवती भव, हे आता कामाचा आहे? हा आत्ता कामाचा नाहीये, तो तेव्हा बरोबर होता. हा आत्ता कामाचा नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या अध्यात्मामध्ये एक चांगला विषय शिकवला गेला, तो म्हणजे आपल्या षडरिपूंवरती काय करायचं? कंट्रोल करायचं. बरोबर आहे? आपल्या षडरिपूंवरती कंट्रोल करायचं. कुठले कुठले षडरिपू माहित आहेत? षडरिपू कुठले कुठले माहित आहेत? मग त्यानंतर मोह, बरोबर आहे, वासना, बरोबर, मत्सर, म्हणजे राग. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, असे हे 6 षडरिपू आहेत. हे म्हणजे काय? तेच आहेत ना, जे निगेटिव्ह इमोशन्स. बरोबर ना? तेच आपण चर्चा केली, निगेटिव्ह इमोशन. मग ते निगेटिव्ह इमोशन्स आपल्याला काय शिकवलं गेलं त्याच्यामध्ये? की ते कंट्रोल करायचे. परंतु आता कंट्रोल करणे एवढे राहिलेत काय? ते कंट्रोल करणे एवढे राहिलेत का आता? आता जेवढा आपण कंट्रोल करायला जाऊ, ते थोडा वेळ कंट्रोल राहतं, अजून दबला तर नंतर मग एकदमच स्फोट होतो. मग तो स्फोट एकतर समोरच्यावरती होतो, नाहीतर स्वतःच काय करतो, तो नको ते पाऊल उचलतो, सुसाईड सारखं सुद्धा. म्हणजे मला सांगा,
म्हणजे मी एका व्हिडिओमध्ये पण बोललेलं आहे की म्हणजे पहिलं मला असं वाटायचं, म्हणजे ह्या सगळ्याचा अभ्यास करण्याआधी मी तुम्हाला सांगतो, पहिलं मला असं वाटायचं की कायर लोक फक्त आत्महत्या करतात, जे ज्यांच्यामध्ये हिंमत नाही ते लोक आत्महत्या करतात, असं पहिलं मला वाटायचं. मग जेव्हा मी ह्याचा अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं की ते करण्यासाठी जेवढी हिंमत लागते ना तेवढी हिंमत आपल्यामध्ये पण नाही. होय, म्हणजे किती हिंमत लागत असेल मला सांगा, सुसाईड करण्यामध्ये किती हिंमत लागत असेल. मग ती हिंमत कुठून येत असेल त्याच्यामध्ये? ती हिंमत जेव्हा करतो ना तेव्हा तो माणूस त्याचा नसतो. मी स्वतः बघितलेलं आहे. माझ्या समोरचा म्हणजे माझा मित्र, आमचा मित्र, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये येण्यापाठीमागे माझं जे उद्दिष्ट आहे ना, उद्दिष्ट तेच होतं. आमच्या सोबतच्या मित्राने सुसाईड केलं होतं आणि त्याच्यानंतर मग या क्षेत्रामध्ये, ते सगळं डिटेल सांगत बसत नाही. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय आहे, हे दाबून ठेवलं तर दोन गोष्टीने त्रास होतो. एक तर काय होतं, स्फोट होतो, किंवा आतल्या आत ते दाबून राहून त्यांचं रूपांतर मग कशामध्ये होतं, आजारांमध्ये होतं. मग कॅन्सर सारखे आजार. हे आजार म्हणजे काय? कॅन्सर हा आजार नाहीये, गुगल करू शकता तुम्ही, कॅन्सर हा आजार नाहीये. मग कॅन्सर काय? हे निगेटिव्ह इमोशन्स जे काय सगळं साचून राहिलेलं असतं ना, ह्याचं रूपांतर नंतर मग गाठीमध्ये होतं, मग गाठींचं रूपांतर नंतर मग कशामध्ये होतं, कॅन्सरमध्ये होतं. आता हे मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका, तुम्ही गुगल करा. म्हणजे असे बरेचसे जे काय आजार आहे, ह्या आजारांचं निमंत्रण आपणच दिलेलं असतं. मग ह्या सगळ्या गोष्टीच्या मुळावरती आपण काम करतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण करवून घेतो. जे कोणीही करवून घेत नाही ते आपण करवून घेतो. लक्षात आलं? तर आता जे मी तुम्हाला सांगतोय म्हणून तुम्हाला इथे पटेल, बरोबर, परंतु जसं तुम्ही इथून जाल बाहेर तसं तुम्हाला, जर तुम्ही असं सांगायला गेलाल ना की तुझे विचार बदलत नाही ना तर असं कर किंवा ह्या गोष्टीवरती काम कर, तो काय बोलेल, मला शिकू नको, मला माहिती आहे. किंवा जर समजा इथे कोण असं आलं असेल, फॉर एक्झाम्पल समजा मॅडम आला असेल, मॅडम मी समजा घरी सांगितलं कोणाला, ते घरचे बोलतील काय नाही ते, तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला एक डेमो देतो, लाईव्ह डेमो देतो. म्हणजे तुम्ही, म्हणजे बरेचसे लोक इथं हे असे असतील, जसं मी पहिल्यांदाच बोललो की खूप नॉलेजेबल पर्सन आहात तुम्ही, परंतु आपण काय समजून घेतलेलं आहे, आपल्याकडे किती नॉलेज आहे, याला काहीही व्हॅल्यू नाही तोपर्यंत, जोपर्यंत आपण काय मानतो. आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे, आपण काय जाणतो ते इम्पॉर्टंट नाहीये, आपण काय मानतो ते इम्पॉर्टंट आहे. ओके, तर मला 2 कॅन्डिडेट लागणार आहेत. जर लेडीज येणार असेल तर लेडीजच यायचे, जेंट्स येणार असेल तर जेंट्सच येतील. कोण येत आहे? लेडीज येत आहेत? मॅडम येत आहे, तुम्ही दोघे जण या या. आता या दोघांना काम दिलेलं आहे, दोघांना काम देणार आहे. बाकीच्यांचं काम काय आहे, ऑब्झर्व करायचं आहे. ओके, काय होतंय ते ऑब्झर्व करायचंय. पाहिजे तर व्हिडिओ करू शकता. हा, ऑब्झर्व करायचंय. आता दोघांमध्ये स्ट्रॉंग कोण आहे? हा, कोण? ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं मी स्ट्रॉंग आहे? ओके, कोणाला वाटतं मॅडम स्ट्रॉंग आहेत की तुम्ही स्ट्रॉंग आहात? मॅडम स्ट्रॉंग आहेत. ओके, मग तुम्ही काय करायचंय, तुम्ही तुमचा हात असा ठेवायचा आहे, पाय असे ठेवायचे. ओके, हात असा ठेवायचा आहे. ओके, तुम्ही हात अजिबात खाली जाऊ द्यायचा नाही. लक्षात आलं? तुम्हाला तुमचा हात असाच ठेवायचा, हात खाली जाऊ द्यायचा नाही. जेवढा जोर लावता येईल तेवढा जोर लावायचा. ओके, हात असाच ठेवायचा. तुमचं काम काय, त्यांचा हात इथे हात असा ठेवायचा आणि हात तुमच्यामध्ये जेवढा जोर आहे तेवढा काढायचा आणि हात खाली घेऊन जायचा. ओके, आणि बाकीच्यांनी बघायचंय. तत्पूर्वी मी इन्स्ट्रक्शन देणार आहे कशा पद्धतीने करायचंय काय. ओके, कळलं? तुमचा दोघांचा रोल कळला? तर कसं उभं राहाल, हा तुम्ही अशा पद्धतीने, हा तुम्ही अशा पद्धतीने उभं राहा, तुम्ही असा हात करा. ओके, पहिलं तर तुमचं नाव सांगा. नीलम. नीलम. ओके, मी जसं सांगतो तसं 5 वेळेला बोलायचं आहे. माझं नाव नीलम आहे. बोला 5 वेळेला. माझं नाव नीलम आहे. 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 ओके, आता तुम्ही हात खाली करा. तुम्ही हात तुमचा तसाच ठेवा.
तुम्ही त्यांचा इथे इथे करा आणि दाबून खाली घ्या. जेवढा जोर लावता येईल तेवढा जोर लावा. ओके ओके बस. आता मी तुम्हाला सांगतोय ते 5 वेळेला बोलायचं आहे. माझं नाव समीरा आहे. हा समीरा. माझं नाव समीरा आहे. ओके तसा घ्या आणि 5 वेळेला बोला माझं नाव समीरा आहे. 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 ओके. ओके ओके. काय जाणवलं तुम्हाला? ह्यांचं नाव घेतल्यावर प्रेशर आलं खाली. यांचं नाव नाहीच आहे. ओके. काय तुम्हाला काय जाणवलं? म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांच्याबद्दलचा कॉन्फिडन्स होता म्हणून त्या स्टडी राहिल्या. बरोबर. आणि नंतर हे झालं खोटेपणा आणि खरेपणाचा कॉन्फिडन्स. बरं. आता हे पण नाव तुम्हाला कधी दिलेलं आहे? तुम्ही नंतर लग्नानंतर दिलेलं आहे ना? नाही नाही हे माझंच नीलम माझं आधीपासूनच आहे. हा काही जणांचं लग्नानंतर असतं. ठीक आहे काय हरकत. मग जेव्हा नाव दिलं तेव्हापासूनचं हे नाव तुमचं आहे. तुमचं जेव्हा नाव होतं तेव्हा तुम्ही खंबीर होतात. म्हणजे तुमच्या शरीराने सुद्धा काय दिली तुम्हाला? एनर्जी दिली. परंतु जसं मी तुम्हाला नकली नाव दिलं, दुसरं नाव दिलं, तसं काय आलं? तुमच्या बॉडीने तो सपोर्ट केला नाही. पाहिजे तर उलट ट्राय करायचे का? करा काही हरकत नाही. बघा आता तुम्हाला सगळं कळलेलं आहे, गेम कळलेला आहे तरी पण ओके. तुमचा हात असा ठेवायचा आहे. तुम्ही काय करायचं आहे? हात खाली करायचं. तुमचं नाव काय मॅडम? हा बोला. माझं नाव तृप्ती आहे. 5 वेळेला बोला. पाय जवळ करायचं. पाय जवळ करायचं. हा माझं नाव तृप्ती आहे. माझं नाव तृप्ती आहे. माझं नाव तृप्ती आहे. माझं नाव तृप्ती आहे. ओके. तुम्ही आता हात खाली करा त्यांचा. इकडे इकडे नका, इकडे पुढे करा. हा हा. ओके. आता दुसरं काय नाव हे जग नाव काहीतरी सुचवा. नकोस. ठीक आहे. हा बोला. काय? हा ठीक आहे. माझं नाव शीतल 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 आहे. ओके. चालेल. थँक्यू. बसू शकता तुम्ही. अजून पण तुम्ही पाहिजे तर ट्राय करू शकता. असे 10 जण ट्राय करू शकता. सगळ्यांच्या बाबतीत तेच होईल.